दारी नाम घे रे जीवा भारी. पुरुषोत्तम मास आला दारी नाम घे रे जीवा भारी. चक्रधर चरणी ठेवून माता मुक्त होईल जीवन व्यथा, मुक्त होईल जीवन व्यथा. परमेश्वर आपल्याला जीवनात कधी कधी अशी एक अतिरिक्त संधी देतात जी आपल्याला संसारातून थोडंसं बाजूला काढते आणि आत्म्याकडे पाहायला शिकवते. आणि त्या संधीचं नाव आहे अधिक मास, पुरुषोत्तम मास. तर श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अधिक मासाविषयीच काही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजे जसं की या अधिक मासाला किती नावं आहेत, तर तसं पाहिलं तर या अधिक मासाला 3 नावं आहेत. म्हणजे याला कुणी अधिक मास म्हणतं, कुणी पुरुषोत्तम मास म्हणतं, तर कुणी मलमास म्हणतं. अशा प्रकारे या महिन्याला 3 नावं आहेत. आणि कुठं काही भागामध्ये या महिन्याला धोंड्याचा महिना असं सुद्धा म्हटलं जातं. तर आपण हे का म्हणलं जातं यावर आपण थोडासा विचार आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर श्रोते हो, अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा हे मलमास हा हिंदू पंचांगातील अत्यंत विशेष आणि आध्यात्मिक महिना मानला जातो. साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा हा महिना येतो. हा महिना केवळ त्या कॅलेंडरचा अतिरिक्त भाग नसून भक्ती, आत्मपरीक्षण, संयम आणि परमेश्वर स्मरणासाठी दिलेली एक विशेष संधी मानली जाते. तर आपण हिंदू पंचांगानुसार हे चंद्रावर आधारित आहे. चंद्र वर्ष सुमारे 354 दिवस आणि सौर वर्ष सुमारे 365 दिवस. म्हणजेच दरवर्षी जवळपास 11 दिवसाचा फरक येथे पडतो. आणि हाच फरक भरून काढण्यासाठी साधारणतः 32 महिने 16 दिवसांनी हा एक अतिरिक्त महिना जोडला जातो. आणि त्याच महिन्याला अधिक मास असं म्हटलं जातं. आणि या अधिक मासामध्ये कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य इथे केले जात नव्हते. म्हणजे जसं की ग्रहप्रवेश झाला, विवाह झाले, असे मुंज घालणं, असं कुठलंच परत वास्तुशांती करणं, असं कुठलाच शुभ कार्य या महिन्यात होत नव्हते. मग आता काय करावं? मग या महिन्यामध्ये काय करावं? पण नाम घेता अंतरी शुद्ध होई जीव, नाम घेता अंतरी शुद्ध होई जीव, पुरुषोत्तम महिन्यात भेटे परमेश्वर. जर आता हा आगाऊचा महिना आलेलाच आहे, यात शुभ कार्य तर कोणते होत नाहीत, काय करावं बरं? या महिन्यामध्ये होईल तितका आपल्या देवाने सांगितलेला आचार आचरावा, देवाचं स्मरण करावं, नामस्मरण करावं. म्हणजे कोणतेही दिवस कधीही असो, पण जेव्हा आपल्या मुखामध्ये त्या परमेश्वराचं नामस्मरण येतं, त्या परमेश्वराचं गुणगान, त्या परमेश्वराचं चिंतन जेव्हा आपण करतो, तेव्हा तो महिना, तो दिवस, तो काळ शुभ होऊन जातो, तोच काळ उत्तम होऊन जातो, तोच काळ पुरुषोत्तम होऊन जात असतो. मग असंच एकदा काय झालं, सर्व महिने आनंदात होते. म्हणजे कार्तिक म्हणे माझ्यात दीपोत्सव येतो, श्रावण म्हणे माझ्यात भक्तीचा वर्षाव होतो, आणि चैत्र म्हणतो मी नववर्ष घेऊन येतो. मात्र एक महिना मात्र कोपऱ्यात बसून रडत होता, तो म्हणजे अधिक मास. आता जर आपण तर हे या महिन्याचं पाहिलंच की या अधिक मास या महिन्याला का म्हणतात. आता बघूत आपण या महिन्याला पुरुषोत्तम मास असं का म्हणतात. एवढं पुरुषोत्तम नाव या महिन्याला कसं लाभलं? असं माझ्यात कुणी विवाह, आणि हा महिना कोपऱ्यात बसलेला आहे आणि तो काय म्हणायला लागला, दुःख करत असेल ना कदाचित की माझ्यात कुणीही विवाह करत नाही, कोणतंही माझ्या या महिन्यामध्ये शुभ कार्य करत नाही, म्हणून याला मलमास म्हणतात. मलमास म्हणजे त्याच्याकडं दुर्लक्षित करणं, त्याच्याकडे लक्ष न देणं, असाच आगाऊ आहे म्हणून सोडून देणं. पण काही लोकांनी याच महिन्याला शुभ करण्यासाठी याच्यात परमेश्वराचं चिंतन घातलं, परमेश्वराचं नामस्मरण घातलं, जास्तीत जास्त देवधर्म वाढवला आणि या महिन्याला शुभ केलं. आणि हा महिना दुःखी होऊन भगवान श्रीकृष्णाकडे गेला असावा. म्हणजे लोकांनीही विनंती केली असेल या महिन्यामध्ये आम्ही करावं तरी काय. तेव्हा भगवंत हसत हसत म्हणाले, आजपासून तू माझा आहेस, आजपासून तू माझा आहेस. म्हणजे देवाने स्वतःचं नावच त्या महिन्याला दिलं, पुरुषोत्तम मास. आणि तो पुरुषोत्तम मास
आहेस आणि आजपासून त्याच नावानं ओळखलं असं. म्हणजे त्या दिवसापासून हा महिना मात्र पवित्र झालेला आहे. कारण या महिन्यामध्ये परत परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराचं नामस्मरण आणि भक्तीचा सुगंध याच्यात मिसळला आणि शुभ मुहूर्ताची शुभ या महिन्याला शुभत्व प्राप्त झालं. शुभत्वच नाही पण जो सर्वश्रेष्ठ आहे, जो सगळ्यात श्रेष्ठ आहे असं नाव या महिन्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे बघा ना, देवसुद्धा ज्याला टाकून दिलेला आहे, ज्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही, ज्याचं कुणीही नाही ना, त्याचा देव असतो असं म्हणतोच ना आपण. अनाथाचा आपल्या सूत्रपाठामध्ये सुद्धा आपल्याला वचन गेलेलं आहे, अनाथाचा नाथ. म्हणजे जीवाचे माय बाप बंधू सखा परमेश्वर होतोच, पण हा जीव जो आहे ना, हा स्वतःला अनाथ म्हणून घेतच नाही, हा स्वतःला अनाथ म्हणून घेतच नाही. आणि भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे, जेव्हा धर्म कमी होतो तेव्हा परमेश्वर स्वतः हा इथे मार्ग दाखवतात. आणि अधिक मासही तसाच आहे. माणूस संसारात हरवला, भक्ती कमी झाली, मन अशांत झालं, म्हणून परमेश्वर म्हणतात घे हा अतिरिक्त महिना स्वतःला सावरण्यासाठी, स्वतःला त्या परमेश्वराच्या नामस्मरणात, त्या परमेश्वराच्या चिंतनात नाहून टाक. आणि ह्या अधिक मासामध्ये होईल तितका देवधर्म कर. देव काहीतरी दान करण्यात होत नाही, तर देव आपल्याला आपल्या भावात भेटतो. आणि या महिन्यात नामस्मरण करावे, लीळाचरित्राचं वाचन करावे, साधेपणात जपावा, अहंकार सोडावा. कारण परमेश्वर ना फक्त आणि फक्त भावाचा भुकेला आहे. या परमेश्वराला फक्त आणि फक्त परमेश्वर जर कशाचा भुकेला असेल ना, तर तो भावाचा भुकेला आहे. आणि अशा प्रकारे त्या महिन्याचा ज्याचा अस्वीकार सगळ्यांनी केलेला होता आणि त्या महिन्याला अशुभ सुद्धा मानलं जातं, पण त्याच्यात परमेश्वराची भक्ती मिसळल्या गेली आणि तो पुरुषोत्तम मास म्हटला जातो. आता आज जर आपण कोणत्या महिन्याला नावाने जर कोणा ओळखत असेल तर पुरुषोत्तम मास म्हणून ओळखलं जातं. म्हणजे पुरुषोत्तम म्हणजे सर्वोच्च परमेश्वर, सर्वश्रेष्ठ पुरुष आणि सर्वात श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ कोणी जर असेल ना, तर तो परमेश्वर आहे. आणि त्या दिवसापासून हा महिना अत्यंत पवित्र मानला जाऊ लागला. हा महिना मन शांत करण्यासाठी, वाईट सवय सोडण्यासाठी आणि जीवनाचा विचार करण्यासाठी विशेष मानला जातो. या महिन्यात आपण जप, भजन, पारायण, ध्यान आणि सत्संग यांना विशेष महत्त्व दिलं पाहिजे. या महिन्यामध्ये आपण नामस्मरण, भजन, पारायण, ध्यान आणि त्या परमेश्वराचं चिंतन, सत्संग यामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. या महिन्यामध्ये या सत्संग या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं. कारण या महिन्यात केलेली भक्ती अनेक पटीने फळ देते अशी श्रद्धा काही लोकांची आहे. पण या महिन्याचं नावावरून जर मला वाटतं खरंच या महिन्यामध्ये आपण जितका देवधर्म आपल्याकडून होईल तितका आपण करावा. कारण एरवी तर आपल्याला वेळ भेटतच नाही. आणि या महिन्यामध्ये असंही म्हटलं जातं की दान धर्म करतात. पण यामध्ये सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते अन्नदान आहे. पण दानामागचा एकच उद्देश आहे, या मागचं एकच कारण आहे. या दान केल्याने आपल्या मनात अहंकार येता कामा नाही आणि दान केल्याने आपला लोभीपणा कमी करावा लागतो. आणि दान केल्याने काय होते, लोभीपणा आपला कमी होतो आणि आपल्या आतील सेवाभाव हे वाढीला जातो. या दानाचं महत्त्व इथं होतं. पण दान सुद्धा आपण योग्य ठिकाणी केलं पाहिजे. आपण दान कुठे करावं याचा विवेक सुद्धा आपल्या अंतःकरणात असायला हवा. मला यावरच एक गोष्ट आठवते. म्हणजे एक साधू असतात आणि एका दुसऱ्या साधारण माणसाला, तो खूप मोठा राजा असतो, त्याला कोणातरी साधूला दान द्यायचं असतं. पण ते विचार करतो, आता मी याला ही घोडा जर दान द्यायचा आहे मला, पण मी हे दान कोणाला देऊ. आपल्याला सुद्धा दान आपण काही करत असेल ना, तर ते कोणाला द्यावं एवढा विवेक मात्र आपल्या अंतःकरणात, आपल्या हृदयात नक्कीच असावा. म्हणजे मग तो विचार करतो, जर आपण हा घोडा जर शिकाऱ्याला दिला तर शिकारी रोज त्यावर बसून शिकार करेन, अनेक प्राण्यांची हत्या करेन. मग आपण हे दान द्यावं तरी कोणाला. म्हणजे त्या घोड्यावर बसून त्या शिकाऱ्याने शिकार केली तर त्याचं अर्ध पाप इथे त्या राजाला लागू शकतं.
मग आता राजाच्या मनात आला, आता आपण घोडा दान द्यावा तर नेमकं कोणाला द्यावा बरं? आणि आता राजाला कळतं आपल्याला जर हे दान करायचं असेल ना कोणाच्या ठिकाणी, ते साधू संतांच्या ठिकाणीच करावं. कारण साधू संत परमेश्वराच्या चिंतनात मग्न असतात, ते परमेश्वराशी एकनिष्ठ असतात, परमेश्वराचं नामस्मरण करतात, ध्यान करतात, चिंतन करतात, आणि त्याचं थोडंसं गोमटं आपल्याला लागतं. आणि अशाच प्रकारे या गोष्टीमधून आपल्याला एवढाच निष्कर्ष घेता येतो की आपल्यालाही कळालं पाहिजे की आपण जे दान करत आहोत ते दान आपण नेमकं करावं कुठं, ते दान नेमकं आपण करावं कोणाच्या ठिकाणी, हे खरंच आपल्याला सुद्धा कळालं पाहिजे. आणि म्हणून या दानामध्ये परत दान करते वेळेस आपण आपल्यामध्ये लीन नम्रता असायला पाहिजे, आणि त्या दानानेही आपल्यामध्ये लीन नम्रता येत असते. म्हणून तर एक कवी म्हणतात, मनातील लोभ जाळा रे अहंकार दूर करा रे. मनातील लोभ जाळा रे अहंकार दूर करा रे, पुरुषोत्तम महिन्यात नामामृत धरा रे, नामामृत धरा रे. म्हणजे दान करा, पण आपल्यामध्ये लीन नम्रता ही नक्कीच असायला पाहिजे. आणि भगवद्गीतेनुसार भगवान श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये सांगतात, फळाची अपेक्षा न करता भक्ती करा, दान करा, पण इथे दिखावा नको, नाम घ्या पण अहंकार नको. आणि मोठं दान करून उपयोग नाही. जर मनात द्वेष असेल, जर मनात लोभ असेल, तर दान कितीही मोठे केलं आपण तरीही त्याचा काही उपयोग होत नाही. मोठे विधी करूनही उपयोग नाही जर नाम आपल्या ओटामध्ये त्या परमेश्वराचं नामच नसेल. म्हणून आपल्याला अधिक मास शिकवतो, स्वतःला बदल, संसार आपोआप बदलेल. अधिक मास सुरू झालेला आहे आणि परमेश्वराने दिलेला आहे अतिरिक्त वेळ जो आहे, हे आपण मोबाईलसाठी न वापरता, या संसारातील काही संकटाशी झुंजणं, या संसारासाठी न वापरता फक्त परमेश्वरासाठी वापरावा, फक्त परमेश्वराच्या चिंतनासाठी वापरावा. थोडासा वेळ आपण या आत्म्यासाठी वापरावा, आपल्या जीवासाठी वापरावा. आणि या पुरुषोत्तम या महिन्याला त्या देवाने जवळ केलेलं आहे. ज्याला जगाने टाकिले दूर त्याला धरिले श्रीहरीने हृदय पूर. ज्याला जगाने टाकिले दूर त्याला धरिले श्रीहरीने हृदय पूर. म्हणजे ज्याला जगाने दूर केलेला आहे त्यालाच देवाने जवळ केलेला आहे. त्याचं कोणीही नसतं का, त्याचा परमेश्वर असतं. आता आपण पुरुषोत्तम आणि अधिक मास याविषयी तर आपण या महिन्याचं महत्त्व जाणून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे या अधिक मासाबद्दल लोकपरंपरेत अनेक समजुती आणि प्रथा प्रचलित आहेत. आणि काही भागामध्ये या महिन्याला धोंड्याचा महिना किंवा मलमास म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि यामागे धार्मिक, लोकपरांगत आणि सामाजिक कारण आहे. आणि या महिन्याचा स्वीकार इथे भगवान श्रीकृष्ण महाराजांनी केलेला आहे. तेव्हा हा महिना भगवान श्रीकृष्णाकडे गेल्याच्या नंतर देवाने याला पुरुषोत्तम असं नाव दिलं. कारण हे पुरुषोत्तम आहेत, सर्वश्रेष्ठ पुरुष परमेश्वर म्हणून हा महिना पुरुषोत्तम आहे. हा महिना परमेश्वराला अर्पण केलेला महिना, भक्तीचा महिना आणि आत्मपरीक्षणाचा महिना आहे. आणि मोक्ष मार्गाची आठवण करून देणारा हा महिना मानला जातो. आपल्या महानुभाव पंथात कर्मकांडापेक्षा परमेश्वर स्मरण, आचार, धर्म आणि सत्यभक्ती यावर भर देणारा आपला महानुभाव पंथ आहे. त्यामुळे अधिक मासात बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरण शुद्ध करण्यावर विशेष भर दिला जातो. नामस्मरणाचा विशेष काळ या महिन्यात आहे. श्री चक्रधर स्वामी, श्री गोविंद प्रभू आणि या पंचकृष्णाचे स्मरण अधिक प्रमाणात करणे पुण्यकारक मानले जाते. भक्त मन शांत करून परमेश्वराशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपल्याला हा पुरुषोत्तम महिना आपल्याला शिकवतो. आयुष्य हे आपल्याला देवाने दिलेलं आहे, ते आयुष्य फक्त भोगासाठी नाही तर परमेश्वर स्मरणाशिवाय जीवन अपूर्ण आहे. आणि मन शुद्ध असेल तर प्रत्येक दिवस हे पवित्र होऊ शकतो. जर मनात परमेश्वराची भक्ती असेल तर प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना आपल्याला शुभ, पवित्र होऊ शकतो. अधिक मास म्हणजे वेळेचा वाढलेला भाग नाही तर परमेश्वराने दिलेली एक आत्मशुद्धीची अतिरिक्त संधी आहे. आणि ज्याच्या जीवनात नाम आहे त्याच्यासाठी प्रत्येक महिना हा पुरुषोत्तम आहे. आणि अधिक मास हा भक्ताला स्वतःकडे पाहण्याची, परमेश्वराशी नाते दृढ करण्याची आणि संसारातून वैराग्य
वळवण्याची सुवर्ण संधी. आणि अशा प्रकारे अधिक मासाला अशी नावं आहेत. आणि मलमास महिना म्हणजे मलमास असं बघावंच लागतं. आणि मलमास म्हणजे आपला असाच अर्थ होतो की ज्याला सगळ्या जगाने दूर ढकललेला आहे, तो असा रिकामाच आहे, वाढलेला आहे, आगाऊ आहे म्हणून असं सोडून दिलेला महिना. आणि आता काही भागामध्ये या महिन्याला धोंड्याचा महिना असं सुद्धा म्हणलं जातं. आणि ग्रामीण भागात धोंडा म्हणजे ओझे, निरुपयोगी गोष्ट किंवा बाजूला पडलेली एखादी वस्तू. पूर्वी या पुरुषोत्तम मासाला मलमास असे मानले जात असे. या महिन्यात म्हणजे जसे की आपण मागे सांगितले की यात शुभ कार्य असं कोणतेच होत नव्हते. हा महिना कामाचा नाही, धोंड्यासारखा बाजूला पडलेला आहे. नंतर भगवान श्रीकृष्णाने या महिन्याला नंतर या महिन्यामध्ये भक्तीचा प्रवेश झाल्याच्या नंतर याला पवित्रता, आणि म्हणूनच या महिन्यामध्ये दानाला महत्त्व दिलेलं आहे. अन्नदान, वस्त्रदान, धान्यदान असं यामागील भावना अशी की स्वतःचा लोभ कमी करून दुसऱ्याला मदत करणे. आणि या धर्मशास्त्रात आपल्या हिंदू शास्त्रानुसार सांगितलेलं आहे की अधिक मासात केलेलं सत्कर्म अधिक पुण्यदायी मानलं जातं. पण महानुभाव पंथानुसार फक्त दिखाऊ दान महत्त्वाचं नाही, तर आपला शुद्ध भाव आणि सेवा हे महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे काही गावामध्ये या अधिक मासात, या पुरुषोत्तम मासामध्ये छोटे छोटे उंड्याचे लहान धोंडे करून, असे धोंडे तयार करून पूजा केली जाते किंवा नदीत विसर्जित केली जाते. ही प्रथा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या अर्थाने केली जाते. दुःख आणि संकट दूर जावेत म्हणून हा धोंडा म्हणजे दुःख, पाप, अडचणी याचं प्रतीक मानलं जातं. आणि तो दूर करून जीवनातील भार दूर व्हावा अशी भावना येथे ठेवली जाते. अशी भावना या काही खेड्यापाड्यातील काही लोकांची असते. धोंडा जसा जड असतो तसाच मनातील अहंकार, लोभ, मत्सर हा भार आहे, तो टाकून द्यावा असा आध्यात्मिक संदेश या प्रतीकेतून दिला जातो. महानुभाव पंथाचा दृष्टिकोन. आणि आपल्या या महानुभाव पंथामध्ये बाह्य कर्मकांडापेक्षा नामस्मरण, आचार आणि अंतःकरणातील भक्ती यावर जास्त भर दिला जातो. केवळ धोंडे करणे किंवा केवळ परंपरा म्हणून दान करणे ही अंधश्रद्धा ठेवण्यापेक्षा मन शुद्ध ठेवणे हे महत्त्वाचे मानले जाते. म्हणून परमेश्वर हा भावाचा भुकेला आहे, दिखाव्याचा नाही. अधिक मासात असं काहीतरी धोंडे काही करून असं दान देण्यापेक्षा मनातील अहंकार दूर फेकून अतिशय शुद्ध अंतःकरणाने त्या परमेश्वराच्या नामस्मरणात त्या चिंतनात आपलं मना लागून तो लोभ मत्सर बाजूला ठेवून मनपूर्वक सेवादास्य करावं. आणि या पुरुषोत्तम महिन्याला पुरुषोत्तम असं पवित्र करावं. बाकी मी एवढंच बोलेल. दंडवत प्रणाम. ही अधिक मासाची पुरुषोत्तम महिन्याची माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा.